कन्नड तालुक्यातील नाचनवेल कोपरवेल शिवारातील असलेल्या पाझर तलावाची अत्यंत दुरावस्था झाली। पाटबंधारे विभागाने, सिंचन विभागाने आणि प्रशासनाने या सर्व तलावांची दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्ग करत आहे। भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी, जमिनीतील पाणी पातळीत वाढ होण्यासाठी, पाणी साठा निर्माण होऊन जमिनी जिरवण्यासाठी, तसेच वन्य प्राणी पक्षी संवर्धनासाठी, वाहते पाणी अडवण्यासाठी छोटे मोठे पाझर तलाव बांधण्यात आले। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या पाझर तलावांची दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे तलाव 100% भरतो, मात्र 2 ते 3 महिन्यातच तलावातील पाणी पातळी 100% रिकामी होऊन जाते। त्याचं कारण म्हणजे तलावाची झालेली दुरावस्था। तलावावरती मोठ्या प्रमाणात लहान मोठी झाडे, झुडपे, जाळी, काटेरी वनस्पती यांची संख्या वाढल्याने तलावातून पाणी गळती मोठ्या प्रमाणात होतीये। त्यामुळे ज्या उद्देशाने हेतूने या पाझर तलावाची निर्मिती केली आहे, त्याचा उपयोग मात्र शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पाण्याची समस्या निर्माण होऊन पाण्याअभावी पिके संकटात येतात, वाळून जातात। मात्र पाटबंधारे विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत शेतकरी कृष्ण धुमाळ यांनी व्यक्त केलंय। पाटबंधारे विभागाने, सिंचन विभागाने, प्रशासनाने या सर्व तलावांची दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्ग करताय। ग्रामपंचायतने देखील यासाठी पाठपुरावा करून लक्ष द्यावे ही विनंती देखील शेतकऱ्यांनी केली आहे। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। नमस्कार, मी MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, कन्नड। आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील कोपरवेल शिवारामध्ये आहेत आणि या कोपरवेल शिवारामध्ये आपण सध्या या ठिकाणी पाझर तलाव आहेत। या पाझर तलावाच्या ठिकाणी आपण आहोत। तर या कोपरवेल परिसरामध्ये जे आहे तर अनेक लहान मोठे पाझर तलाव या ठिकाणी आहेत। पाणी अडवा, पाणी जिरवा यासाठी शासनाने शेतकरी सुफलाम होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाझर तलाव गेल्या 30-35 वर्षापूर्वी अनेक तलाव या ठिकाणी झालेले आहे। मात्र त्या तलावांची दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे असं मत या ठिकाणी शेतकऱ्यांचं आहे। आता आपल्याजवळ या ठिकाणी या तलावाच्या शेजारी जमीन असलेले शेतकरी आपल्याजवळ या ठिकाणी आहेत। तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं मत काय आहे बा, या तलावाचा त्यांना किती लाभ होतो आणि नेमकं काय त्यांची समस्या आहे ती आपण जाणून घेणार आहोत। जवळ नमस्कार। नमस्कार। मोठा हां, नमस्कार। काय नेमकं तुम्हाला या तलावाचा फायदा होऊ लागला? आपल्या जमिनी या तलावामध्ये गेल्या, मात्र या तलावाची काय सध्या परिस्थिती काय आहे आणि तुम्हाला काय तुमची मागणी आहे नेमकी? आमची मागणी ही आहे की या तलावाची जी दुरावस्था आहे, झाडे, झुडपे, पाणी पाझरून जाणे, याची दुरुस्तीकरण झालं पाहिजेत। पाणी थांबलं पाहिजेत। पाणी थांबत नाही, यामुळे काय आमची जी दुष्काळात जी हाल होती ती हाल नेहमीप्रमाणे चालूच आहे। आज यावर्षी पाऊस होऊनसुद्धा तलावात पाणी आता काय 10-20% राहिलेलं आहे, कारण पाणी सारं याची दुरुस्तीकरणच होत नाही, म्हणून पाणी सारं पाझरून जातं खाली। काहीच फायदा नाही आहे आम्हाला। मागील वर्षी या ठिकाणी दुष्काळ होता, नेमकं जर या तलावाची दुरुस्ती झाली असती तर तुम्हाला पाणी पुरलं असतं का? परिस्थिती एकंदरीत चांगली असती का? चांगली असती। थोडं तरी थांबलं असतं तरी काही दिवस आमचे गुरांना, ढोरांना हे पाणी मिळालं असतं। गेल्या वर्षी असं होतं की पाणीसुद्धा नव्हतं भेटत, जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी नव्हतं। आणि ह्या तलावाची आता तुम्ही या ठिकाणी असलेले शेतकरी, या तलावाची समाधानकारक दुरुस्ती झाली आहे का आतापर्यंत कधी? नाही, दुरुस्ती झालीच नाही। झाली एकदा ती भलीबुरी, आपलं काही नॉर्मल त्यांनी चारी केली, भलीबुरी त्याच्यात माती टाकली आणि परत सवान करून दिलं। काहीच दुरुस्तीकरण नाही। झाडीचे त्याच्यावरली झाडी, झुडपे काहीच नाही, तशीच ठेवलेली। तर आपल्या संघ जे शेतकरी आहेत त्यांचं मत आहे की ज्या उद्देशानं जमिनीची पाणी पातळी वाढवावी आणि आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा आणि या परिसरातील जे आहेत तर या ठिकाणी दाट गायरान जंगल देखील आहेत, डोंगराळ भाग जवळ आहेत, त्यामुळे या ठिकाणी काही पशु पक्षी व जंगली प्राण्यांचा देखील वावर या ठिकाणी आहेत। त्यामुळं या तलावाची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे आणि याची दुरुस्ती न झाल्यामुळे शेतकऱ्यांची अत्यंत एखादी दुरावस्था होत आहे। पाण्याअभावी रब्बी पिकं जे आहेत ते वाळून जातात, तर त्यांना पाणी कमी पडते आणि पुन्हा दरवर्षी दुष्काळाच्या झळा या ठिकाणी निर्माण होतात। त्यामुळं आता या सर्व कोपरवेल परिसरातील पाझर तलावांच्या दुरुस्ती करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकरी करीत आहे। MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, नाचनवेल, कन्नड।